बऱ्याच गर्भवती मातांना वाटतं की आपल्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत, स्वामी विवेकानंद जन्माला यावेत किंवा अशी कुठली तरी आपल्या मुलाने असं काहीतरी काम करावं की ज्याला जगाला हेवा वाटेल आपल्या बाळाचा. आता मला सरळ साधी सोपी पद्धत सांगा. आजही ग्रामीण भागामध्ये जेव्हा एखादी माता गर्भवती असते त्यावेळी खास करून महादेवाचं पुस्तक वाचलं जातं. बरोबर. की महादेवाचं पुस्तक यासाठीच वाचलं जातं की बाबा माझं बाळ बुद्धिमान व्हावं, किंवा बऱ्याच वेळा कुठले तरी ड्रायफ्रुट्स वगैरे खाल्ले जातात की बाळाची बुद्धी वगैरे चांगली व्हावी वगैरे. तर अशा कुठल्या गोष्टी प्रामुख्याने आईने खास करून टाळल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत एखादी माता गर्भवती असते? आहाराच्या बाबतीत ना खरं तर खूप महत्त्वाचं आहे. कारण आपलं शरीर जे काही बनलेलं आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्याच्यामध्ये आहार म्हणजे बॉडीला न्यूट्रिशनची जी काही गरज आहे, ज्या काही आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे अंतर्गत वेगवेगळ्या गोष्टी, धातू ज्याला आपण म्हणतो, त्या वेगवेगळ्या गोष्टींची गरज आहे बाळ बनण्यासाठी, फिजिकली बाळ डेव्हलप होण्यासाठी. त्या आईलाही गरज आहे आणि त्या बाळालाही गरज आहे. आणि म्हणून या काळामध्ये तुमच्या बॉडीचं पहिलं गोष्ट तर तुमची बॉडी कशा प्रकारची आहे त्याचं ॲनालिसिस करून, तुमच्या बॉडीमध्ये डेफिशियन्सीज कोणत्या गोष्टींच्या आहेत त्या गोष्टींचा ॲनालिसिस करून तुम्हाला योग्य तो आहार घ्यावा लागेल. डाएट खूप महत्त्वाचं आहे. न्यूट्रिशनची कोणती गरज आहे तुम्हाला याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं तो आहार घेतला पाहिजे. कॉमनली म्हटलं तर मग हे फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स ज्याच्यामध्ये प्रोटीन कॉन्टेंट जास्त आहे अशा प्रकारचे आहार घेतले जातात. बट फक्त तो आहार घेऊन चालणार नाही आहे. कोणाचं अगेन इथे संभ्रमावस्था असते की व्हेज घेऊ का नॉन व्हेज घेऊ. सो इट डिपेंड्स तुमच्या बॉडीच्या डेफिशियन्सीज काय आहेत याच्या बेसिसवरती तुमचा आहार निश्चित झाला पाहिजे.